हॅलो. थँक्यू पाटील सर. हॅलो. तिसऱ्या फेरीतील पहिली मॅच या ठिकाणी ऑन होईल. अर्थातच एका बाजूला राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि तर दुसऱ्या बाजूला संदेश स्पोर्ट्स चरबली. बोथ ऑफ टीम ऑल दी बेस्ट. शो दी गुड गेम. खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण म्हटलं जातं मित्रांनो, बेस्ट विरुद्ध बेस्ट या गोष्टी जेव्हा आम्हाला पाहायला मिळतील तेव्हा त्यातून निघणारं बेटर असेल. बघू काय ह्या मॅचमध्ये काय होईल. प्रश्न असतील. हाव विथ दॅट व्हॉट विल हॅपन नेक्स्ट. पुढे काय होईल या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा बंद पॉकेटमध्ये आहेत. सगळं काही सस्पेन्स आहे आणि या सस्पेन्सची गोष्टी पुन्हा एकदा या मॅचमध्ये वाचण्यासाठी आणि बघण्यासाठी या मॅचकडे तुम्हाला डोकावून बघावं लागेल. दोन सलामीवर पाहायला मिळत आहेत. मंद मंद पावलांनी पुन्हा एकदा डगआउटपासून अंतरावर जाताना, आउटफील्डपासून इनफील्डकडे जाताना आणि इनफील्डपासून खेळपट्टीकडे जाताना पाहायला मिळत आहेत. अर्थातच बॅट्समन अजित फर्डे आणि बॅट्समन SK आरत सर. तगडा मुकाबला. म्हटलं जातं जहाँ हर सर झुक जाए वही मंदिर है, जहाँ हर नदी समा जाए वह समंदर है. जीवन की इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर है. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए जमीन कर आकर नहीं गिरता. गिरते हैं हर दरिया समंदर में, लेकिन कहीं समंदर किसी दरिया में नहीं गिरता. या मॅचमध्ये काय होईल बघावं लागेल. खूप चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही संघ तुल्यबळ संघ आहेत. एक संघ शहापूर तालुक्यातील दादा संघ तर एक संघ किनवली विभागातील दादा संघ. दोन वाघांची ही झुंज या ठिकाणी पाहायला मिळेल. राणा स्पोर्ट्स बोरशेती आणि संदेश स्पोर्ट्स चरवली. राणा स्पोर्ट्स बोरशेती टीम ऑन द टॉस अँड इलेक्टेड फील्ड फर्स्ट. शतरक्षण करण्याचा निर्णय झाला आहे. हाच निर्णय किती योग्य असेल. ही पहिली 20 मिनिटे आणि त्यानंतरची 20 मिनिटे एकंदरीत 40 मिनिटे या मॅचचा आपण घेतलेला डिसिजन किती योग्य असेल ते या ठिकाणी पाहायला मिळेल. अंपायर तयार. सिग्नल येतोय. मॅच या ठिकाणी ऑन केली जाईल. लेट्स प्ले. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज अर्जुन बांगर. मॅन फ्रॉम राणा स्पोर्ट्स बोरशेती पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज होतं बॅट्समन SK आरज. हो हो हो. यावेळेस निश्चितच मी तर म्हणेन कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू वेगाने निघून गेला कारण अर्जुन बांगर वेगावर स्वार होतो. वाऱ्याशी वार्तालाप करणारी चेंडू फेकले जात आहेत. स्पीड आहे चेंडूला, पेस आहे आणि चेंडू पडल्यानंतर कधी कधी इनस्विंग होतो, आउट स्पिन होतो. खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो. स्टान्स बघा SKचा खूप आगळ्या वेगळा स्टान्स आहे. यावेळेस ओव्हरपिच बॉल निश्चितच डीपमध्ये बाली होता. शतरक्षणामध्ये थोडीशी चुकी केली बालीने. त्यानंतर मात्र इनफील्डचा शतरक्षक आउटफील्डमध्ये लॉंग ऑफला डीपमध्ये आला. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. संघाचा अकाउंट यावेळेस मात्र 2 धावांनी उघडलं जात आहे. स्कोर बोर्डवर आपण धावा पाहू शकाल. 2 संधी प्राप्त केली होती बालीने. अवघड कॅच होती परंतु निश्चितच पोहोचला गेला आणि यावेळेस मात्र प्रयत्नांना सलाम असेल बालीच्या. खूप चांगले प्रयत्न केले. झेल मात्र सुटला आणि संरक्षणात्मक स्थितीमध्ये असेल बॅट्समन बाली. ओव्हरपिच बॉल यावेळेस पुन्हा अक्रॉस द लाईन खेळला. अलाउन दी कार्पेट. स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. SKच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार. 4 धावा. बालीने SKची झेल सोडली आणि त्यानंतर मात्र SKने विचार केला जर झेल सुटल्या एक जीवनदान प्राप्त झालाय त्या जीवनदानाचा उपयोग आपण करायला हवा आणि तोच उपयोग तोच फायदा यावेळेस मात्र SK आरच्या माध्यमातून केला जातोय. झेल सुटल्यानंतर बॅट्समनच्या माध्यमातून अनेक आक्रमणं तयार झाली आम्ही बघितलेले आहेत. या मॅचमध्ये SK आरत सर कमालीचं प्रदर्शन करेल का. निश्चितच सुरुवात तर केली. चौकार आला ऑन साईडला. गोलंदाज तयार. हा प्रॅकर बॉल निश्चितच पॉईंटच्या डोक्यावरून फेकून दिलाय. नो मॅच लाईनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक चेंडूला जज करतोय. जजमेंट चुकली मी तर म्हणेन. जणू काही
पायाला ठेच लागावी त्या पद्धतीने यावेळेस मात्र थोडासा फंबल झाला, चेंडू निघून गेला कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. धावांची मोहर लागली गेली. धावांची गती आपण बघू शकाल धावफलकावर 10/10. चांगली सुरुवात संदेश स्पोर्ट्स चरवली संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. निश्चितच सलामीची जोडी यस वेआर चॅम्पियन हे सांगत असताना SKR सर एक झेल सुटल्यानंतर पुन्हा एकदा या मॅचमध्ये एक नागमोडी वळणे घेणारे 2 स्ट्रोक लागले गेले. इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका सजवलाय. पुन्हा एकदा जीवनदान. मी तर म्हणेन देव तारी त्याला कोड मारी अशी अवस्था या मॅचमध्ये संदेश स्पोर्ट्स चरवली संघाच्या SKची पाहायला मिळाली. यापूर्वीच्या एक चेंडूवर झेल सुटला आणि या चेंडूवर सुद्धा झेल सुटला. 2 जीवनदान प्राप्त झाले SKRला. क्वालिटीचा क्रिकेट खेळत असाल तर झेल सोडू नका. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं सूत्र आहे. ते सूत्र तुम्ही वापरा. क्रिकेटचा विजय हा होईल. बॅट ठोकण्याचा आवाज स्वीट साऊंड होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू इनसाइड एजच्या माध्यमातून यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. SKRचा एक सिंगल धाव आली. इनफिल्डमध्ये स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये क्षेत्ररक्षण केलंय अर्जुन बांगर. थोडासा नाराज कारण या षटकामध्ये सुटलेल्या 2 झेल आणि त्याचा परिणाम आम्हाला धाव फलकावर पाहायला मिळेल. तुम्ही सुद्धा पाहू शकता. धावा आहेत त्या धाव फलकावर तब्बल 13 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपुष्टात येतोय. निश्चितच नियंत्रणात्मक क्षेत्ररक्षणाला आता मात्र कुठेतरी निर्बंध व्हावा लागेल. पुन्हा एकदा स्वातंत्र्याचं क्षेत्ररक्षण लावलं जाईल. आउटफील्ड सजली जाईल कारण आपण बघितलं मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 2 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये पाहायला मिळाले. एक मिड विकेटला आणि बालीला लॉंग ऑफवरून लॉंग ऑनला आणलं गेलं. परिणामी धावा आल्या 13. हीच 13 धावसंख्येची गती जर पुढे चालत राहिली तर मी तर म्हणेन या मॅचमध्ये राणा स्पोर्ट्स बोरशेती संघ कुठेतरी बॅकफुटवर ढकलला जाईल. झेल सुटला SKRचा. त्यानंतर मात्र 2 धमाके पाहायला मिळाले. अफलातून नियोजन या ठिकाणी सन्माननीय विजयभाई भगत साहेब हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक 2021 आणि खऱ्या अर्थानं 7 दिवसामध्ये होणारं स्वप्न पूर्ण मोटार बाईक या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल. विहान होंडा. गोलंदाज तयार सुमित. ओव्हर पिच बॉल. SKRच टिट फॉर टॅट बुमरॅंग. क्या बात है. जैसी नसीहत वैसा धमाका. स्वीट साउंड षटकार. नक्कीच SKR सर मी तर म्हणेन वाघाच्या शेपटीवर पाय जर दिला ना तर वाघाचा जबडा खूप उघडला जातो. या ठिकाणी जखम केली गेली आणि या जखमेवर पुन्हा एकदा मलम नाही तर मीठ उठलं जात आहे. 2 झेल सुटल्या त्यानंतर मात्र SKR सर यांची बॅट षटकारांची भाषा बोलू लागली. पहिल्या षटकामध्ये क्रिकेटचा क्लास दाखवला. त्यानंतर मात्र धमाके सुरू केले. पहिल्या षटकामध्ये थोडासा शांत आणि संयमी होता SK. या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण केलं गेलं. कारण म्हटलं जातं मित्रांनो तुमच्यासमोर उदाहरण असेल नारळाचं. आतमध्ये सुंदर थंड पाणी आणि बाहेर मात्र थोडंसं टणक व्हावं लागतं. समाजात जगताना सुद्धा माणसानं तसं जगावं आणि क्रिकेट खेळताना कधीतरी शांत संयमी आणि पुन्हा एकदा आक्रमक व्हावं लागेल. बॅट्समन तयार SKRच आणि गोलंदाजी मार्कवर हजर सुमित. दोन 2020-21 मध्ये इम्प्रोव्हायझेशन इम्प्रेस केलं SKRने. निश्चितच यापूर्वी बॅटिंग बघितली तर एवढं चांगलं प्रदर्शन होत नसायचं परंतु SKR सर क्या बात आहे. क्रिकेटचा क्लास अव्वल दर्जा. मॅग्निफिशंट शॉट. क्रिकेटचं मादक सौंदर्य आणि त्याचा आस्वाद क्रीडा रसिकांना दाखवताना SKR सर फंबल होतोय क्षेत्ररक्षक. यस चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. SKR सर आज थांबणार नाही. थांबवावं लागेल. जणू काही SKR सर लेदर क्रिकेट खेळतात की काय असं एका क्षणापुरता जाणवतंय.
क्रिकेटचा क्लास दाखवला, फक्त प्रॉपर टायमिंग कनेक्ट केला गेला, डीप कव्हरला चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मात्र वेगाने वाढतायत संदेश स्पोर्ट्स चरवली संघाच्या. हो हो हो, वन्स अगेन यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. क्या बात आहे, क्रिकेटचा अव्वल दर्जा, क्रिकेटचा क्लास दाखवताना एस के आरसर या ठिकाणी पाहायला मिळतोय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉलिंग केली गेली, आवाज सुद्धा तोंडातून पाहायला मिळाला. ही कॉलिंग सार्थकी ठरली गेली. 3 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संदेश स्पोर्ट्स चरवली संघाच्या डगआउटमधून सातत्याने टाळ्यांचा आवाज येताना, चेअरअप करताना धावसंख्या 3 ने पुढे सरकली. धावा त्या धावफलकावर तब्बल 26 धावा. ऑर्डर स्टार्ट, गुड स्टार्ट बाय संदेश स्पोर्ट्स चरवली. काय सुरुवात केली, धमाकेदार आणि पुन्हा एकदा दिमागदार सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल 25 रन्स एस के, 25 धावा स्वतःच्या नावावर आणि 1 धाव मी तर म्हणेन बाईच्या स्वरूपात आलेली. एकंदरीत 26 धावा. गोलंदाज तयार. 3 चेंडूचा खेळ झालाय. चौथा चेंडू फेकेल गोलंदाज सुमित. परंतु अजित सुद्धा एक मोठा अडथळा आहे, एक चांगला स्टोकर बॅट्समन आहे. आजपर्यंत बघतोय आपण संदेश स्पोर्ट्स चरवली संघाला उंचीवर नेऊन ठेवलं. या खेळाडूने 114 धावांची खेळी कोण विसरेल. संधी होती अजित फळडेसाठी, कारण मी तर म्हणेन शॉट ऑफ गुड लेनचा चेंडू शॉट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न यावेळेस झाला. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. 26 धावा धाव फलकावर. थोडंसं कमबॅक केलंय सुमितच्या माध्यमातून. इम्प्रोव्हायझेशन दाखवलं, कारण बदल केला. अचूक टप्पा फेकला गेला. बॅट्समन असेल अजित फळडे. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, गॅपमधून चेंडू निघून जातोय. स्क्वेअर लेगला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तत्पूर्वी 1 धाव. 27 धावा धाव फलकावर. आणि या चेंडूला खेळण्यासाठी स्ट्राईक असेल ती एस के आरचकडे. निश्चितच आपण बघू शकाल की भगवा अभिमानाने फडकतोय, भगवा अभिमानाने डोलतोय. छत्रपती शिवाजी महाराजांना ही मानवंदना दिली जाते. आणि आपण बघू शकाल स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जणू काही मुंबईला जिवंत ठेवण्याचं काम या व्यक्तिमत्वानं केलं. आणि उजव्या बाजूला खऱ्या अर्थानं ठाण्याचा ढाण्या बाग, अर्थातच धर्मवीर आनंद दिघे साहेब, या सगळ्यांना त्रिवाण मानाचा मुद्रा असेल. जाऊ आपण मॅचकडे. गोलंदाज तयार सुमित, मॅन फ्रॉम राणा स्पोर्ट्स बोरशेती. शेवटचा चेंडू खेळेल एस के आरच. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, टॉप एज लागली गेली. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न अजित फळडेच्या माध्यमातून झाला. व्हॉट रन ऑफ, 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांचा खेळ झाला. आपल्याला धावा पाहायला मिळतील. धावा त्या 29 धावा. 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर 29 धावा धावफलकावर लागणं ही खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात. गुड स्टार्ट. परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी कर्णधाराने हा दिलेला विश्वास बाली सार्थ करेल का. आपण बघतोय अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, परंतु या ठिकाणी डिफेन्स करायचे नाही तर सातत्याने सन्मानजनक स्कोर उभा करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. ट्राय बट डोंट क्राय, कारण प्रयत्नांती परमेश्वर. तुम्हाला काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी द्यावं लागेल. कुछ पाणी केले कुछ खुणा भी पडताय. काही गोष्टी सॅक्रिफाईस कराव्या लागतील. बालीला आपल्या गोलंदाजीची पूर्णपणे कस लावावी लागेल, तेव्हा मात्र कमबॅक केली जाईल. परंतु आईन्स्टाईन पूर्णपणे तापलाय आणि पूर्णपणे पेटलाय. अर्थातच एस के आरस सर, मास्टर माइंड बॅटिंग या ठिकाणी केली गेली. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. सातत्याने अटॅक केले गेले, आक्रमण आणि हल्ले चढवले गेले. धावा ती 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर 29 रन्स आफ्टर दी 2 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ झाल्यानंतर संदेश स्पोर्ट्स चरवली पोहोचलाय 29 धावावर. निश्चितच ही गाडी योग्य ट्रॅकवर आहे मी तर म्हणेन, कारण आपण बॉलिंग ऑर्डर जर बघितली तर खूप चांगले बॉलर्स आपल्याला संदेश स्पोर्ट्स चरवली संघामध्ये पाहायला मिळतात. एस के आरस स्वतः असतील, सूरज फळडे सारखा गोलंदाज, विकी सारखा गोलंदाज आणि आमचे विनोद फळडे सर, हे 4 गोलंदाज जर बघितले ना तर खऱ्या अर्थाने ही संजीवनी प्रदान करणारे गोलंदाज आहेत. बाली तयार. तिसऱ्या षटकाची जबाबदारी. पहिला बॉल. हो हो हो, यावेळेस मात्र निश्चितच आमचे अंपायर पुन्हा एकदा इशारा करतील. यस, इट इज अ वाईट बॉल. दिशा से फटके बाली. थोडंसं दडपण असेल बालीवर, परंतु बाली कधी कधी आम्ही बघतो योग्य वेळेला येऊन नवीन क्रांतीचे नारे लावत असतो. आपण बघतोय 2018चा धर्मवीर चषक 5 चेंडूमध्ये 5 विकेट त्या नावावर. आणि बघता बघता संपूर्ण मैदान, संपूर्ण शहापूर तालुका बालीच्या नावाने टाळ्या वाजवत होता. गोलंदाज तयार बाली. ऑफ ब्रेक बॉल यावेळेस मात्र पाहायला मिळाला. अजित फळडेला हा चेंडू मात्र उमगला नाही. ही बालीची कमाल आहे. जणू काही गोलंदाजीचा हा जादूगार आहे. कोणती जादू कुठे कशी करेल हे सांगता येत नाही. कोणती गुगली कुठे टाकेल हे सांगता येत नाही. त्यासाठी तुम्हाला जपून खेळावं लागेल. धावा थोड्या वेळापुरता स्वल्प विरामाच्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतील. धावा त्या धावफलकावर 30 धावा, 30 रन्स. तिसरं षटक मार्गस्थ. पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार अजित फळडे.
मी तर म्हणेन खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अलाउंदी कार्पेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः अर्जुन बांगर वेगाने पोहोचलाय. तत्पूर्वी एक सिंगल धाव काढली गेली. निश्चितच कमबॅक करण्यासाठी बालीला बोलवलंय. मी तर म्हणेन या बालीच्या षटकामध्ये 2 ते 3 विकेट जर आल्या तर पुन्हा एकदा राणा स्पोर्ट्स बोरशिदी संघ या मॅचमध्ये कमबॅक करेल. आपण बघतोय दोन्ही संघ अतिशय नावाजलेले संघ आहेत. दोन्ही संघामध्ये खूप मोठी क्षमता आहे. दोन्ही संघामध्ये वैविध्यपूर्णता आहे. दोन्ही संघामध्ये रक्तातील क्रिकेट आहे. दोन्ही संघ आपापल्या विभागातील नामांकित संघ आहेत आणि आज मात्र त्यांना मैदान भेटलंय खाडेचं, अर्थात धर्मवीर चषक 2021. यावेळेस निरीक्षण केलं SK आरस सरांनी सन्मान केला गेला. या चेंडूचा निघून चाललाय. बॅट आडवी करायची नाही. सहजगत्या जर एक धाव मिळत असेल तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा सीधी उंगली से घी निकलती है, उंगली क्यों टेढ़ी करनी पडेगी. आणि यावेळेस मात्र एक धाव वाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा कनेक्ट केली जाईल. धाव आहे त्या धावफलकावर 32. प्रत्यक्ष कृतीकरण या ठिकाणी केलं जात आहे. बॅट्समन SKच्या माध्यमातून 2 झेल सुटल्या, 2 जीवनदान प्राप्त झाले आणि पुन्हा एकदा बॅट्समन तयार SK आरज. हो क्या बात आहे. इनसाइड आउटच्या माध्यमातून हा फटका सजवलाय. डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, परिणामी एक सिंगल थांबावं लागेल, संयम मानावं लागेल आणि संतोषी होतोय, समाधानी होतोय SK आरज सर. आपण बघतोय बालीला खूप चांगलं इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. फिंगर रोल केले जात आहेत, पूर्णपणे खांद्याचा वापर करतो आणि रनअप घेताना जणू काही हलतं डुलतं रनअप घेतोय. आपण चेंडू स्विंग होताना बघितलेले आहेत, पण बाली जणू काही स्विंग होतोय या हवेमध्ये. हो वाईड यॉर्कर. निश्चितच चान्स नसेल बॅट्समनला हात खोलून हा फटका सजवण्याची. एज लागली गेली. पुन्हा एकदा घोषांतरी क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय. एक धाव कनेक्ट केली जाईल. टीमची टोटल बघू शकाल 34 धावा. चांगली गोलंदाजी बालीच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळते, कारण आपण बघतोय 2 चेंडू वाईड आल्यानंतर सुद्धा मी तर म्हणेन एक सिंगल एकंदरीत 5 धावा बालीने मात्र खर्च केला. चांगली गोलंदाजी बालीच्या माध्यमातून. क्रुशल मोमेंटला आल्यानंतर बदल दाखवला. यस, मी सुद्धा या टीममध्ये हिरो ठरतोय. लेग ब्रेक बॉल. बॅट्समन SK आरस सर. बॅट मात्र पूर्ण फिरली गेली. अंपायरकडे आशाळभूत नजरेने बघितल्यानंतर या नजरेला पुन्हा एकदा पॉझिटिव्हिटी पाहायला मिळाली. होकारार्थी मान हल्ली गेली. यस, इट इज अ वाईड बॉल. पुन्हा एकदा एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि टीमची टोटल पुन्हा एकदा आपण बघू शकाल 35 धावा. 35 रन्स ऑन स्कोरबोर्ड. धावा धावफलकावर. आपण 2 षटकांचा विचार केला तर 29 आणि बाली आल्यानंतर निश्चितच कमबॅक केलंय बालीनं. हो यावेळेस पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. मी तर म्हणेन एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संदेश फोर्ट चरवली टीम. अरुणोदय झाला आणि बघता बघता सकाळी सूर्योदय झाला. जणू काही सूर्याच्या लख किरणांचा पुन्हा एकदा आशीर्वाद घेऊन हे दोन्ही संघ उतरले गेले आणि बघता बघता रात्रीच्या गर्भातील घडलेली घटना. पुन्हा एकदा म्हटलं जातं दिवसाती प्रत्येक घटना रात्रीच्या गर्भात लिहिलेली असते. ती वाचायची असेल तर कर्तृत्व तुम्हाला दिवसभर करावं लागेल. नक्कीच यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. थोडा शफल झाला होता बॅट्समन SK. एक सिंगल काढली गेली. थोडासा दमलेल्या अवस्थेमध्ये पाहायला मिळतोय SK, परंतु निश्चितच SKने आजपर्यंत सांगितलं, हिम्मत हे मर्दा तो मदत हे खुदा. तुम्ही तुमची कृती कराल तर तुम्हाला देवसुद्धा भरून देईल. कर्तृत्व एवढं करा ना की नशिबात नसलेल्या गोष्टी तुम्हाला मिळाल्या जातील. म्हणून की काय आम्ही म्हणतो, ललालीचं विधिलिखित जगात कोणी बदलू शकत नाही, परंतु प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे. 3 षटकांचा खेळ झाला. धावा आहे त्या धावफलकावर 38 धावा. बालीने कमबॅक केलंय. फक्त धावा खर्च केल्या 9, कारण 2 षटकामध्ये 29 आणि 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर 38 धावा. चांगली गोलंदाजी बालीने केली, परंतु 4थ्या षटकामध्ये काय होईल, हाव इज दॅट, काय आहे यामध्ये आणि या ठिकाणी व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजूनपर्यंत सगळ्या सस्पेन्स पाहायला मिळतील. आणि सस्पेन्स गोष्टी असतात ना, त्या बघण्यासाठी खूप उत्कंठ आमची शिकेला पोहोचलेली असते. सलामीची जोडी या ठिकाणी पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल 31 रन्स पाहायला मिळतील आम्हाला SK आरज यांच्या नावावर आणि त्याला मात्र खूप चांगल्या प्रकारे साथ देतोय बॅट्समन अजित फर्डे. मी तर म्हणेन शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आपण बघतोय डगआउटमध्ये रुपेश फर्डे नावाचं वादळ अजूनपर्यंत डगआउटमध्ये आहे. प्रवीण फर्डे सुद्धा मातब्बर खेळाडू डगआउटमध्ये आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपण बघतोय सूरज फर्डे चरवली एक्सप्रेस. हे 3 खेळाडू आहेत ना, त्यांना मी तर म्हणेन हे चेंडू कधी कधी कमी पडतायत आणि धावा
खूप काढण्यामध्ये माहिर असलेले 3 खेळाडू डगाऊटमध्ये असताना ही सलामीची जोडी आपल्या संघासाठी खूप मोठं योगदान या ठिकाणी देताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, परंतु मी तर म्हणेन आक्रमकता हा स्वभाव या षटकामध्ये बनवावा लागेल. तुम्हाला वेळ कमी आहे, 6 चेंडू शिल्लक आणि आपला डगआउट पूर्णपणे हाऊसफुल पाहायला मिळतोय. धावा त्या धावफलकावर 38. SK आरज तब्बल 31 धावांची खेळी या मॅचमध्ये पाहायला मिळाली. निश्चित बाली मात्र सातत्याने कान मंत्र देताना चर्चेमधून सगळ्या गोष्टी निष्पन्न होत असतात आणि ही चर्चा गोलंदाजाशी करताना बाली पाहायला मिळतोय. काही करायचे मित्रांनो, मॅचला सुरुवात करा. अंपायर पुन्हा एकदा सिग्नल देतील, कारण चांगली मॅच आमच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी पाहायला मिळाली. कारण ठरलं धर्मवीर चषक 2021. आम्ही अभिमानाने सांगतो की शहापूर तालुक्याचा वर्ल्ड कप आणि या वर्ल्ड कपचे अधिष्ठाते निर्माते संकल्पक सन्माननीय विजयभाई भगत साहेब, हॅट्स ऑफ, सलाम असेल. आगळा वेगळा स्टॅन्स आहे SK आरजचा. यावेळेस अंत होतोय SKच्या खेळीचा. शॉर्ट स्क्वेअर लेग इनफिल्डमध्ये घेतलेली एक सुरेख झेल. निश्चितच मी तर म्हणेन SK अभिमानाने माघारी परतेल, कारण ही जबाबदारी त्याला दिली होती, ती जबाबदारी पूर्ण केली आणि पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर यावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जाईल बॅट्समन रुपेश फर्डे. NP स्पोर्ट्स शहापूर ग्रामीण ओपन गटातील संघामध्ये खेळणारा हा खेळाडू, शहापूर तालुक्याला हा खेळाडू परिचित आहे. मी तर म्हणेन एक चांगला खेळाडू आहे रुपेश फर्डे. गुड बॅटिंग बाय SK आरज सर, चांगलं प्रदर्शन केलं. निश्चितच ही मुवमेंट होती आणि त्या मुवमेंटला येऊन SK आरजने दाखवून दिलं हम भी किसी से कम नाही. चांगली बॅटिंग केली, विकेट मात्र गेली पहिल्या चेंडूवर. ही रणनीती आहे मी तर म्हणेन अर्जुन बांगरची. याचं कारण आहे, आपण आजपर्यंत बघितलं 4थं षटक फेकताना रोशनला, परंतु तेजसला बोलावलं आणि निश्चितच तेजसने सुद्धा दाखवून दिलं हा बदल केला गेला आणि अपेक्षित बदलाचं प्रत्युत्तर चोख पाहायला मिळालं तेजसच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. हा ट्रॅकर बॉल, यावेळेस मात्र फटका चांगला आहे. थोडासा ब्लाइंड शॉट पाहायला मिळाला, परिणामी एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा यावेळेस कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, तुमच्या पायामध्ये ताकद असणं गरजेचे असेल, तुमच्या डोळ्यासमोर ध्येय असणं गरजेचे असेल. याचं कारण आहे ध्येयाचा ध्यास लागला ना की कामाचा त्रास वाटत नाही. मग आयुष्यात किती संकट आली तरी चालतील, त्या संकटांना आम्ही सामोरं जाऊ. पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल, उधळायचा फक्त सुगंधच. आणि या ठिकाणी संघर्ष मात्र केला जातोय या 2 बॅट्समनच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. हो 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 हो, मी तर म्हणेन लेग स्टंप आणि चेंडू काही इंचाचा फरक पाहायला मिळाला. चेंडू विकेट किपरला बीट करून निघून गेलाय. डिक्लेअर झोनमध्ये धावा मिळतील 2 आणि टीमची टोटल या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळाली 42 धावा. एक सन्मानजनक स्थिती निर्माण झाली. फायटिंग स्कोर उभारताना पाहायला मिळत आहेत आम्हाला चिरवली संघ. पण राणा स्पोर्ट्स बोरशेती आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका. आपण बघतोय एक दादा संघ आहे. वन्स अगेन अनदर वाईड बॉल. यावेळेस मात्र विकेट किपर विचार करतोय की आपण ऑफ स्टंपची बाजू दाखवतोय, परंतु खांदा मात्र उलटा फिरला जातोय. दिशा चुकली जाते. लाईन खूप खराब पाहायला मिळाली. लेग स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. टीमची टोटल बघू शकाल 44 धावा. मी तर म्हणेन शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर थोडंसं आत्मबल, थोडंसं मनोधैर्य वाढायला हवं होतं. पण म्हटलं जातं मित्रांनो, कधी कधी आनंदाचे सुद्धा परिणाम खूप वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात. म्हणून की काय विवेकानंद म्हणतात, अति आनंदाचा हर्ष नसावा आणि दुःखाची तुम्हाला चिंता नसावी. स्थितप्रज्ञ राहा, तुम्ही तुमच्या आयुष्याचा सातत्याने विजय कराल. ही स्थितप्रज्ञता तुम्हाला ठेवावी लागेल. तुमच्या मेंदूला तुमची सचेतना पोचवावी लागेल. यस, वैयक्तिक दुःख विसरावं लागेल आणि मग चेंडू रिलीज करावे लागतील. हो हो हो, पुन्हा एकदा एक चांगला चेंडू फेकला गेलाय. अजित फर्डे यावेळेस मात्र परफेक्ट मिडल अप करू शकले नाही. बॅटला सुद्धा चेंडू लागला नाही, निघून गेला. विकेट किपरला बीट करून शॉर्ट फाईन. अर्थातच घोषांतरी क्षेत्रामध्ये धावा मिळतील 1 22च्या स्वरूपात. टीमची टोटल 45 धावा. विशाल भांगरेचं आम्ही कौतुक करू, कारण प्रत्येक चेंडू गणिक आम्हाला धावसंख्या दाखवताना, विकेट किती गेल्यात हे दाखवताना चांगले स्कोरर आहेत. बँकेमध्ये जसे कॅशियर तसेच स्पर्धेला स्कोरर. यावेळी चेंडू थांबणार नाही, निघून जाईल. मी तर म्हणेन मराठा खानावळला हा सलामी देणारा या धर्मवीर चषकातील ब्रँडेड क्वालिटीचा मॅग्निफिसियंट षटकार. क्या बात आहे. अजित फर्डे मी तर म्हणेन
ज्या वेळेला व्यावसायिक शिक्षण घेत असताना या खाडेच्या शाळेमध्येच शिकला आणि या मैदानाची माहिती आहे त्याला. चांगला स्ट्रोक्स या ठिकाणी पाहायला मिळाला, चांगला फटका सजवला अजित फडे. 6 धावाने धावसंख्या भरकन वेगाने पुढे सरकली. 51 धावा, 51 रन्स. निश्चितच आत्ता मात्र बाली विचार करत असेल की या मॅचमध्ये काय ट्रॅजेडी करावी लागेल, काय कट रचावा लागेल, गनिमी कावे करावे लागतील. निश्चितच तेव्हा मात्र या ठिकाणी चांगली मॅच सजवता येईल. संजय फडे सर यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण असेल, का नसावं. कारण म्हटलं जातं मित्रांनो, मोडला जरी संसार मोडणार नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त आणि फक्त लढ म्हणा. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, चेंडू जणू काही आकाशाला गवसणी घालायला निघून गेलाय. हो हो हो, एका क्षणाला वाटलं हा चेंडू ढगांमध्ये गेला, दिशेनासा झाला. पुन्हा एकदा पतंग तो धागा खेचला गेला आणि चेंडू निघून गेला. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर 2 षटकार आले. तिसरा षटकार जर गेला तर संजयजी फडे सर यांच्याकडनं तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अजित फडे, व्हाट अ मॅच, क्या बात आहे. या ठिकाणी संजय फडे सरांचे सुद्धा कौतुक केले जात आहेत. कारण म्हटलं जातं मित्रांनो, आयुष्यामध्ये गॉडफादर नावाची गोष्ट असावी लागते. हा अच्छा असतो. गोलंदाज तयार. हो हो हो, ओव्हरपिच बॉल होता. मी तर म्हणेन ॲक्रॉस खेळला नसता, सरळ बॅटने जर खेळला असता तर निश्चितच तुम्हाला डीप कव्हरला एक चांगला फटका सजवता आला असता. 1 धाव मिळाली. एका धावेने धावफलक सजलंय. 58 धावा विजयासाठी, जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. होतील का? इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल. म्हटलं जातं मित्रांनो, कुछ मिले या न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी न करो ये तो गलत बात है. तुम्हाला चांगली करावी लागेल. 1 गड्याच्या मोबदल्यात 58 धावा बनवायच्या. 59 धावा कोणत्या पद्धतीने होतील पुन्हा एकदा आवाज ऐकूया. द व्हॉइस ऑफ द महाराष्ट्र, आमचे ॲज अ गेस्ट कॉमेंटेटर्स मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच, धन्यवाद. थँक्यू सो मच रमेश शिंदे. आपण पाहतो ही स्पर्धा धर्मवीर चषक 2021 वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. दादाने आताच आम्हाला सांगितलं किती लॉंग जर्नी आहे बघा, किती यश आहे, किती ऊन वारा पाणी पाऊस पाहिला असेल दादानी ही स्पर्धा इथपर्यंत पोहोचवण्यासाठी. आज मात्र ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाते. tenniscricket.in गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा पोहोचवते. किती अथक परिश्रम असतील या स्पर्धेला इथपर्यंत आणण्यापर्यंत. 21 वर्षाचा काळ सोपा नाही मित्रांनो. कारण 21 वर्ष सातत्यानं कारण स्पर्धा सुरू होताना आम्ही भरपूर पाहिल्यात. मध्ये स्पर्धेचं सातत्य टिकवणं हे फार महत्त्वाचं असतं आणि हे करून दाखवलं आमचे विजयभाई भगत साहेबांच्या आशीर्वादाने स्पर्धा आपण पाहतोय. आमचे शिल्पकार या स्पर्धेचे, आमचे आधारस्तंभ आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आमचे सन्माननीय विजयभाई भगत साहेब सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्यांच्याच आशीर्वादाने स्पर्धा आपण पाहतोय. आणि अभिजित चव्हाण यांचं मी कौतुक करायला विसरणार नाही. काही वेल मॅनेजमेंट आहे. दिस इज अ 10th मॅच ऑफ दिस डे. 10वा सामना आपण पाहतोय आणि वाजलेत फक्त 4:04. किती मॅनेजमेंट आहे बघा. एवढी चांगली मॅनेजमेंट तुम्हाला पाहायला मिळते. डिसिप्लिन या स्पर्धेचा कणा आहे. ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. त्याचमुळेच मी मगाशीच म्हटलं होतं की या स्पर्धेमध्ये जिंकणं महत्त्वाचं नाही आहे, तर ह्या मैदानाला पाय लागणे तुमचं, ज्याला म्हणतात आपण आळंदीत गेल्यानंतर जशी पवित्र भूमी म्हणतोय तशी ही पवित्र भूमी आहे क्रिकेटची मी म्हणेन. आणि क्रिकेटची पंढरी तुम्हाला पाहायला मिळते. तर 59 धावांची गरज. नाणेफेकीचा कौल जिंकला बोरशेती संघानं. राणा स्पोर्ट बोरशेती नाव फार मोठं आहे त्यांचं. बघायचं आता कसे लढणार ते मैदानावरती. हरिओम मित्रमंडळ, शहापूर आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2021 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सुंदर ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. बर्ड्स आर फ्लाइंग इन द एअर, रशिंग अँड चिअरिंग क्राउड, फ्लॅग्स आर विविंग अँड वी आर लुकिंग फॉर द एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स. मित्रांनो, मुंगीला शिरायला जागा नाही या स्पर्धेमध्ये. एवढी प्रेक्षकांची अलोट गर्दी, अगदी भरभरून प्रतिसाद दिला स्पर्धेला. आणि हे प्रेम आहे विजयभाई भगत साहेबांवरती, हे प्रेम आहे क्रिकेटवरती. कारण त्यांना माहिती ही स्पर्धा आहे आपल्या मानाचा, आपल्या अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. शहापूर तालुक्याची शान, आन बान शान. आणि 21व्या वर्षामध्ये स्पर्धा अत्यंत दिमाखात. तर जे मागच्या सामन्यामध्ये होतं ते तुम्हाला चित्र पाहायला मिळतंय. बघायचे सामना चेस होणार का. या स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी पाहताच मिस्टर जय पवार सर, मिस्टर निरंजन सावंत सर, मिस्टर अमेय पाटोले सर. या स्पर्धेमध्ये आम्हाला कॉमेंटर लाभलेत रमेश शिंदे सर, मराठीचा अत्यंत गोड आवाज. त्यानंतर आमचे स्कोरर
विशाल भांगरे, सर्व कसं दादानी इथे प्रोफेशनल ठेवलेत व पंच असतील, कॉमेंटर असतील, सर्व प्रोफेशनल त्यांना हवाय, कारण स्पर्धेचा उच्चांक दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळतोय. म्हणूनच की काय 365 दिवस खेळूनच नव्हे तर समालोचक सुद्धा किंवा प्रेक्षक सुद्धा स्पर्धेची का आतुरतेने वाट पाहतात याचं चित्र मला स्पष्ट झालं आजच्या स्पर्धेच्या मैदानाची पाहणी आणि स्पर्धेचा उच्चांक पाहिल्यानंतर. यावेळी आपण सामन्याकडं ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. विजयभाई भगत यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमचे तमाम लाडक्या प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. थोडासा आवाज कमी ठेवा कॉमेंट्री बॉक्समध्ये प्लीज. माईकमध्ये आवाज जातो मित्रांनो, आम्हालाही त्रास होतोय प्लीज ना. बॅक टू क्रिकेट. यावेळी आपण सामन्याकडं अर्जुन स्ट्रायकरला गेलाय आणि त्याला साथ देईल तो बाली. सलामीची जोडी आणि एस के. ओ व्हॉट अ क्रिकेट, जबरदस्त क्रिकेट. वेंटरन प्लेयर ऑन बॅटिंग टाइप अँड वेंटरन बॉलर SK into the attack. Oh, very fantastic performance. Oh, very fantastic knock. 31 run I score for SK. All the best. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. 59 धावांचं लक्ष्य. स्टॅकनला अत्यंत घातक फलंदाज अर्जुन. अर्जुनचा पहिला चेंडू, स्वीट टायमिंग, लवली स्ट्रेट ड्राइव. The ball is traveling through the long leg, long on. That's a 4 run. Fantastic atmosphere and fantastic shot for the cricket. अर्जुन, oh what a brilliant start. किती मोठा चांगला फटका, क्रिकेटचा क्लास दाखवलाय. क्रिकेटचा दर्जा दाखवत असताना क्रॅकिंग शॉट ज्याला म्हटलं होतं, खूप सुंदर शॉट कन्वर्ट केलेला स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून आणि चौकारानं सुरुवात करतो. वेलकम टू धर्मवीर ट्रॉफी. SKचं स्वागत केलंय अत्यंत थाटा मारतात चौकारानं. अजून एक मोठा फटका, शॉट ऑन पोल, शॉट बॅकलिपला खाली ठेवतोय, खूप लवकर बॉडीला मूव्ह करतोय. एकच धाव धापलकावरती आणि फक्त एक धाव निर्माण केले ते 5 धावा धापलकावरती. गुड क्रिकेट, कारण एक मोठा फटका खेळल्यानंतर तुम्हाला माहिती आहे चांगली गोलंदाजीमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. अर्जुनला मात्र सामंजस्यपणा दाखवलाय, क्रिकेटला सन्मान दिलाय आणि एक धाव काढत स्ट्राईकला आमंत्रित केलंय. ते मात्र आता बालीला. बालीचा डंका मागाशी वाजलाय. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा घेतलाय बालीनं, बघायचा आहे. आणि एका बाजूला SKने सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला आहे. असे 2 मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार ते एकमेकांसमोर येतात. ओ व्हॉट अ कॉन्टॅक्ट्स, किती चांगला कॉन्टॅक्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. धावसिका आकार येतो तो 5 या धावसिकेवरती. खूप सुंदर कमबॅक केला SKनं. चौकार मारल्यानंतर स्टॅकनला आता मात्र बाली, त्याला साथ देईल तो अर्जुन आणि गोलंदाज SK. 59 धावांचं लक्ष्य, 4 षटकांचा सामना. ओ यायला मात्र मोठा फटका, चेंडू ट्रॅव्हल झाला होता एक्स्ट्रा कव्हर रिझनला. इट शुड बी 4, नो चान्स स्टॉपिंग दॅट्स. वन मोर बाउंड्री कम्स फॉर, मी म्हणेन बोरचिदी संघासाठी. द स्कोर मूव्स अप 9 रन्स. The score moves up to 9 runs. The runs are coming rapidly because both the batsmen are very talented batsmen and very experienced batsmen on the field now. Strike and batsman बाली सुरुवात दमदार करतोय. एज लागते, थोडासा दुरावा निर्माण केला होता. अवे फ्रॉम बॉडी करण्याचा प्रयत्न. गुड कम बॅक. SK सुद्धा अनुभव 50 लावतोय, त्याला माहिती आहे सामना खूप महत्त्वाचा आहे. द मॅच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द बोथ द टीम, कारण जो जिंकेल तो मात्र वाशिष संघासमोर खेळेल आणि जो जिंकेल तो मात्र उंच भरारी घेईल. ज्या पद्धतीने पक्षी आकाशामध्ये उंच भरारी घेतात, गिरट्या घालतात, तशा प्रकारे उंच भरारी घेण्याची फार मोठी संधी लाभणार आहे. अटॅकिंग स्टार्समध्ये गुड कमबॅक. 2 चौकार आपण पाहिले, एक सिंगल पाहिला स्ट्रायकरला बाली, नॉन स्ट्रायकरला मात्र अर्जुन गोलंदाज SK. SKचा चेंडू पुल केलाय, क्रॉस बॅट स्ट्रोक, नो मॅन्स लँड मध्ये, 1 बाउंस सीमा पार, ऑन द रोप. दॅट्स अ 4 रन्स. ब्युटिफुल शॉट. आणि धावसेकेला आपण बघू शकत 13 धावा धापलकावरती. खूप चांगलं सजवलं धावफलक. मध्ये 14.25 ची सरासरी कायम ठेवायची होती, अजूनही कुठेतरी कमी पडतो. आज संघ 13 धावा आल्यात. 3 चौकार आपण पाहिले, एक सिंगल पाहिले आणि एकूण धावा आपण पाहतो त्या 13 षटक समाप्त होते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर विदाउट लास्ट 13. Oh, what a brilliant start from the initial player and end of the first over, or need 46 run to from only 18 deliveries. 18 चेंडू 46 धावांची गरज. थँक्यू विशाल, व्हेरी गुड स्कोरिंग, कीप इट अप, गुड जॉब. जिंकण्यासाठी अजूनही गरज मात्र 15.33 ची सरासरी मेंटेन राखावी लागेल. SKनं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, आता मात्र करू शकला नाहीये, कारण आता त्याच्या समोर होते विध्वंसक फलंदाज, विस्फोटक फलंदाज, ते म्हणजे अर्जुन आणि बाली. सामना खूप फायदा असणार आहे, कारण प्रेक्षक सुद्धा आमच्याशी यूट्यूबला जोडले गेलेत. मी मच्छिंद्र पाटील, तुमच्या धर्मवीर चषकामध्ये 2021 मध्ये पर्व 21वा आणि ह्या स्पर्धेचा 21वा लॉंग जर्नी. व्हॉट अ लॉंग जर्नी. You are watching the Dharmavir Trophy 2021 organized by हरिओम मित्र मंडळ शहापूर, 1 and Army, one man show, विजयभाई भगत यांच्या माध्यमातून. Very good evening to all of you present here. Beautiful and fabulous atmosphere over there. Birds are flying in there.
Flags are waving now and rushing and cheering crowd. You are watching the biggest tournament of the tennis Kilbar, Dharmaveer Trophy 2021. So please don't go anywhere, join with us and enjoy with Dharmaveer Trophy 2021. Oh, खूप लवकर खेळला चेंडू. He played very early. That was a slow delivery. Good delivery, सूरज. ज्या सूरजने मागच्या सामन्यामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी दाखवली होती तो सूरज आणि स्ट्रायकरला फलंदाज. अटॅकिंग स्टान्समध्ये अर्जुन. प्रत्येक चेंडूवरती मात्र मोठे फटके खेळण्याचा मोह मात्र आवडता येत नाहीये. माहिती आहे टार्गेट मोठं आहे आणि माहिती आहे प्रवास मोठा आहे, त्यामुळे मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता आहे. आणि आपली कला दाखवत असताना, आपल्या गुणकौशल्य दाखवत असताना, आपल्या क्रीडा नैपुण्य दाखवत असताना हे दोन्ही संघ मातबगर संघ मैदानावरती. रायझिंग डिलिव्हरी आणि पंचाने शकले. इट इज अ वाईट बॉल. यस, गुड डिसिजन फ्रॉम अंपायर अँड वॉर्निंग सुद्धा देण्यात आली. According to international rules and regulation, you can do only one bounce in and over. Allowed नाही तुम्हाला दुसरा bounce. Very good decision from umpire. Umpire जय पवार सर, निरंजन, मिस्टर निरंजन सावंत सर, मिस्टर जय पवार सर आणि मिस्टर अभय पाटोले. Very good job, gentlemen. Keep it up. Good job. गोलंदाजी सज्ज होते. गोलंदाज सूरज. धावसंख्येला आकार 14. थँक्यू विशाल. यावेळी मध्ये चेंडू आउटसाइड स्टॉप स्टंप. तेवढा चांगला फटका सजवला आहे. कट केला स्क्वेअर कटच्या माध्यमातून. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो. पंचावन्न इशा करतील. 2 रन्स. 2 धावा मिळतील. सुंदर वातावरण बघा. मुंगीला शिरकाव करायला जागा नाही, एवढं खचाखच भरलेलं स्टेडियम आहे. हे क्रिकेट आहे शहापूरचं. शिस्तबद्ध क्रिकेट, ठसन क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट. आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो डिसिप्लिन या स्पर्धेचं वैशिष्ट्य, पारदर्शकता या स्पर्धेचं मी म्हणेन अजून एक वैशिष्ट्य. त्याचमुळे या स्पर्धेमध्ये 92 संघ खेळण्यासाठी उत्सुक असतात. व्हॉट अ फंटास्टिक टुर्नामेंट अँड व्हॉट अ लॉंग जर्नी. सीझन 21. एज लागते. पुन्हा एकदा चेंडू टॅप केला जातोय शेवटच्या मोमेंटला. फक्त सिंगल आणि धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या बघू शकाल आपण 17 या धावसंख्येवरती. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. तेवढ्याच कुवत आणि तेवढे धाडस असणारे संघ एकमेकांसमोर बऱ्याच वेळेला आलेत. दोन्ही संघांमध्ये वेंटरन प्लेयर, ऊन वारा पाणी पाऊस अप अँड डाऊन्स पाहिलेले प्लेयर आहेत. त्यामुळे सामन्याचा शेवट अत्यंत थरार असणार आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. येस, आय एम व्हेरी शुअर द मॅच विल बी व्हेरी फाईट इन द लास्ट मोमेंट ओव्हर द विकेट. ओ लवली डिलिव्हरी बट लाईन इज मिस लाईन अँड पंचाने इशारा केल्यामुळे इट इज वाईट. 18 धावा धापलकावरती. दुसरे षटक मार्गस्थ असताना जास्त गती प्रदान करण्याचा प्रयत्न. कधी चेंडूला उजव्या एसटीला, कधी चेंडू डाव्या एसटीला, कधी चेंडू ब्लॉक हॉलमध्ये व्हॅरिएशन दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र गतीला क्रिकेटमध्ये मित्रांनो महत्त्व नाही आहे. जर गतीला महत्त्व असेल तर शोएब अख्तर जगातला पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज असता. 193 पर आवर्स त्यानं पहिला चेंडू एक चेंडू फेकलाय. त्यामुळे गतीला महत्त्व नाही, तुमच्या अचूक टप्प्याला महत्त्व आहे क्रिकेटमध्ये. ऑन साइडला क्रॉस बॅटर स्ट्रोक पुल केलाय. पुल सक्सेसफुल. चेंडू ट्रॅव्हल होतो तो मिड विकेटला. जज करतोय. गुड फिल्डिंग. थ्रो मात्र बाउन्स येतोय आणि एकच धाव. दे आर स्ट्रगलिंग फॉर द रन्स. डकआउटमध्ये आता आवाज येतोय कारण डकआउटमध्ये बसले प्लेयर आता शांत राहणार नाही आहेत. धावसंख्येला आकार. सामन्यामध्ये मात्र तळमळ निर्माण होते. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास, कौशल्यांचा आधार आपण पाहतोय. जबरदस्त क्रिकेट कौशल्य दाखवत असताना दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. दोन्ही संघांचं लक्ष फक्त सामना जिंकणं. मात्र इज इट पॉसिबल? नॉट पॉसिबल. एवढं सोपं नाहीये सामना जिंकणं कोणत्याच संघाला, कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे. दोन्ही संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. ऑन द टॉस याली पुन्हा एकदा पूल. याली मात्र अनसक्सेसफुल. गुड कॅच. फलंदाज बाद. अर्जुन बॅक टू द पॅबिलन. निराश झालाय. ताकदीचा प्रचंड वापर करू शकला नाही. बॅकफुटला आला. चेंडूला मात्र खूप चांगला फटका शॉर्ट अंपुलच्या माध्यमातून. मात्र फलंदाज बाद. अर्जुन ही इज गॉन फॉर 8 रन्स. 13 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. समीकरण थोडंसं मोठं होत आहे. याचं कारण आहे कारण तुम्हाला मेंटेन ठेवायचं होतं ते धावफलक 14.25 पहिल्या षटकामध्ये आणि आता मध्ये 13 चेंडू 40 धावांची गरज. यू आर द वॉचिंग धर्मवीर ट्रॉफी 2021 सीझन 21 ऑर्गनाइज्ड बाय हरिय मित्र मंडल शहापूर. 1 मॅन आर्मी विजयभाई भगत. ते जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 40 धावांची गरज. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. खचाखच भरलेलं मैदान आपण पाहतोय. मुंगीला शिरकाव करण्यासाठी जागा नाही आहे. एवढा क्रिकेटचा दर्जा उंचावत असताना स्पर्धा. I'm very lucky to got a big opportunity for this event. First of all, I would like to say thank you for all management committee, Vijay Bhai Bhagat and Abhijit Sawan. Very thank you. Thanks a lot. Thanks for giving a big opportunity for this event. I'm very lucky. 13 चेंडू आणि 40 धावांची गरज. बघायचे सामना कसा रंगतोय मैदानावरती.
आम्हाला जॉईन झाले रमेश शिंदे सर, त्यांचे स्वागत करतोय. आमचे संजय पडे सर आम्हाला जॉईन झाले, त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आनंद दिसतोय, कारण सामना पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळतोय. विजयाची आगेकूच करताना दोन्ही संघ. ओव्हर द विकेट, फुल टॉस चेंडू, स्ट्रेट ड्राइव, लवली स्ट्रेट ड्राइव विथ स्वीट टायमिंग. मात्र गॅप शोधू शकला नाही. गुड फिल्डिंग, वाऱ्याच्या वेगाने क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता. व्हेरी गुड फिल्डिंग. आणि धावसंख्येला आकार 2 षटकांचा खेळ समाप्त होते. एंड ऑफ द कपल ओव्हर. स्कोरबोर्ड मूव्ज ऑन. 12 चेंडू आणि गरती मात्र 39 धावांची. नीड 39 रन्स टू विन ओनली 12 डिलिव्हरीज. बघायचे सामना कोण जिंकणार. जबरदस्त प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. प्रत्येक चेंडूवरती मात्र तुम्हाला आता 3 धाव्यांची गरज असणार आहे. 3.25. हो, जबरदस्त क्रिकेट. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की आज 12 संघांना आपलं नशीब आजमावलंय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर 9 संघांचा गाशा गुंडाळला गेलाय. फक्त 3च संघ विजयाचे प्रबंध ठरलेत. त्यामुळे ह्या संघातनं सुद्धा हरणारा संघ मात्र स्पर्धेतनं बाहेर जाणार. आणि वाशीत संघ कोणाची वाट पाहतोय. बघायचं त्यांना कोण परवडणार. बोरशेती या पर शेरवली. बघायचं कोणचा. ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना आमची विजयभाई भगत यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा. दोन्ही संघांना आमच्या लाडक्या क्रीडा संघांकडून हार्दिक शुभेच्छा आणि दोन्ही संघांना आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. टेनिस क्रिकेट वर्ल्डच्या माध्यमातून गौरव सावंत यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून कव्हर करते. थँक्स अलॉट, व्हेरी गुड जॉब. 12 चेंडू गरज होती 39 धावांची. रुपेश शपल झाला होता. लावले ऑफ ब्रेक, कारण हा लेग ब्रेक असेल डावकऱ्या गोलंदाजासाठी. हॅट्रिकसाठी आमचे संजय फडे सर यांच्याकडे 300 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला देण्यात येईल. ते उत्सुक आहेत. धावसंख्येला आकार नाहीये. 11 चेंडू 39 धावा. प्रत्येक चेंडू मात्र प्रेशर निर्माण करेल, ट्रिमेंडस प्रेशर निर्माण करेल फलंदाजांवरती. टर्न झालाय. विथ टर्न यावेळी मात्र फक्त चेंडूला दिशा दिली, स्टेअर केले चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल झाला होता मात्र डीप कव्हर करेपर्यंत 2 धावा. सिंगल डबल वरती कॉन्सन्ट्रेट करून सामना जिंकता येईल निश्चित नाहीये, कारण समीकरण आता बदललंय, वेळ बदलले, काळ बदललाय, सामना बदललाय, सामना वेगानं बदलतोय. त्यामुळे सामन्यामध्ये तुमच्याकडे वेळ आता फार कमी आहे. मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं वी शुड गो अलॉंग द टाइम. वेळेला महत्व आहे आणि वेळ गेली कार्यक्रम संपला, सत्ता गेली शहाणपण संपला असं म्हटलं होतं. बघायचं येणारे चेंडू आता मात्र 10 आणि गरज होती मात्र 37 धावांची. 37 required run from 10 deliveries. What a fantastic match. What a fantastic and fabulous atmosphere. Wonderful atmosphere for the cricket. क्रिकेटची पंढरी म्हटलं तरी वावगं राहणार नाहीये. जबरदस्त आउटफील्ड, प्रेमात पडाव्याशी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. गोलंदाज येतोय तो रुपेश इनटू द अटॅक. ओव्हर द विकेट. फुल टॉस. बाळी करणं फार अपेक्षा असणार आहे. स्वतःवरती नाराज झालाय. आफ्टर मिसिंग द शॉट ही गॉट अनआउट ऑन हिमसेल्फ. कारण फुल टॉस चेंडू होता, धावत होती, स्वतःवरती नाराज झालाय. येणारे चेंडू आता मात्र 9 आणि गरज येते मात्र 38 धावांची. 38 रिक्वायर फ्रॉम 9 डिलिव्हरीज. सामना जसजसा जवळ येईल तशी मात्र उत्कंठा शिकायला पोहोचते प्रेक्षकांची. प्रेक्षकांमध्ये चर्चेला उदाहरण येते. उदंड प्रतिसाद दिला या स्पर्धेला. हे प्रेम आहे विजयभाई भगत साहेबांवरती, हे प्रेम आहे क्रिकेटवरती. ऑन साइड ला पुन्हा एकदा शॉर्टबॉलच्या माध्यमातून एकच धाव घेण्याचं मानस नाहीये, हिंमत नाहीये. यस हिट, डिश लॉस द बेल आणि अंपायरनं रेफर केलं ते मात्र 3ऱ्या पंचांना. म्हणजे निश्चित आमच्या लाईव्हच्या माध्यमातून दादांचं स्वतः जातीने लक्ष घालत असताना दादा, कारण सकाळी मी इथे 9:15 वाजता आलो, माझ्या अगोदर दादा इथे होते 8:30 वाजता. दादांचा आवाज आम्हाला भीती वाटते, कारण पहाडी आवाज आहे दादांचा, दहशत आहे दादांची, प्रेम आहे दादांचं. कारण जी लोक मोठ्याने बोलतात ना मित्रांनो, ती खरीखुरी लोक असतात. जी खोटं असतात ना त्यांच्या मनात पाप असतो. हा आमचा अनुभव आहे, कारण आम्ही शिक्षक आहोत. धावसंख्येवरती आकार. बघायचे सामना थोडासा एकतर्फी होतोय. 3ऱ्या पंचाची मागणी केली गेली, रेफर केलं 3ऱ्या पंचांना, कारण इट इज इन व्हेरी क्लोज. बाली होत असतात डेंजर एंडला. फार महत्त्वाचं विकेट असणार आहे. आपण स्पर्धा पाहतोय धर्मवीर चषक 2021 वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. किती ऊन वारा पाणी पाऊस पाहिल्यानंतर स्पर्धा इथपर्यंत दादानं आणली. किती अथक परिश्रम असतील या स्पर्धेच्या मागे इथपर्यंत आणण्यापर्यंत. आणि याचं संपूर्ण श्रेय ऑल क्रेडिट गोज टू मिस्टर विजयभाई भगत साहेबांना याचं ऑल क्रेडिट जाते. शहापूरची स्पर्धा, मानाचा तुरा रुतणारी स्पर्धा, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी स्पर्धा, 365 दिवस आवर्जून चर्चेला उदाहरण आणणारी ही स्पर्धा. आणि प्रत्येक खेळूचं स्वप्न असतं ज्यावेळेला आपण इंटरनॅशनल
अशा स्पर्धा पाहतोय. पर प्रत्येक फिरकी गोलंदाजाचं स्वप्न असतं की त्यांनी लॉर्ड्समध्ये गोलंदाजी करावी इंग्लंडमध्ये, आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मी मगाशीच म्हटलं होतं ही स्पर्धा जिंकणं महत्त्वाचं नाही आहे, त्या स्पर्धेमध्ये येऊन खेळणं ही फार अभिमानाची गोष्ट आहे. तशी आपण स्पर्धा पाहतोय ती म्हणजे धर्मवीर चषक 2021 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. व्हॉट अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर फॉर द क्रिकेट. यस, तर दिघे साहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या कार्याला सलाम, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं कार्य दादांच्या माध्यमातून शिवसेना शिस्त आपण नेहमीच म्हणतो शिवसेनेच्या माध्यमातून, आणि शिवसेनेचं कार्य जर आपण पाहिलं तर मला 2 दिवस लागतील त्यांचा आढावा घेण्यासाठी. जबरदस्त ॲटमॉस्फिअर, भगवान वातावरण, सायंकाळचं निसर्गाच्या कुशीत बसलेलं मैदान. असं वाटतं की आम्ही DY पाटील स्टेडियममध्ये कॉमेंट्री करतोय, कारण एवढं सुंदर ॲटमॉस्फिअर इथं पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, जबरदस्त ॲटमॉस्फिअर, जबरदस्त मी म्हणेन. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, उदंड प्रतिसाद लाभतोय आणि खूप प्रेम दिले प्रेक्षकांना आम्हाला. आम्ही कधी विसरणार नाही हो नैऋत्य प्रेक्षकांना. शहापूरमध्ये आम्ही प्रथमच येतोय यावर्षी. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. हरिओम मित्रमंडळ शहापूर आयोजित धर्मवीर चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. 2021 ही स्पर्धा म्हणजे 21व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. म्हणजे दादाने ही स्पर्धा सुरू केली 2000 साली. 21व्या वर्षात पदार्पण होते. जबरदस्त स्पर्धा, 92 संघ. कारण मी मगाशी सांगितलं होतं मी 12 वर्ष कॉमेंट्री करतोय मित्रांनो, मात्र एवढे संघ मी प्रथम स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि 10वा सामना आपण ठीक सायंकाळी 4:27 पर्यंत क्लिअर करतोय. व्हॉट अ मॅनेजमेंट, ब्युटिफुल मॅनेजमेंट, डिसिप्लिन, पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी स्पर्धेचं वैशिष्ट्य. तर थोडंसं डिफिकल्ट जाते आम्हाला, कारण एकच कॅमेरा आमच्याकडं, अँगल थोडासा त्या अँगलला आम्हाला मिळत नाही आहे. कारण ज्यावेळेला आपण आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये तिसरं पंच मागविला होता धावचीसाठी, तेव्हा पहिलाच ठरला होता तो जॉन्टी रोड्सनं आउट केलेला आपला सचिन रमेश तेंडुलकर. तर अभिजित सावंत मध्यावधी जाताना नॉट आउट. येस, नॉट आउट, नॉट आउट दाखवलाय. अभिजित सावंत साहेबांचे सुद्धा आम्ही आभार मानायला विसरणार नाही, कारण एवढं मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडे सुद्धा. दादांनी जबाबदारी त्यांच्यावरती ही जबाबदारी स्वीकारताना. ना बॅक टू क्रिकेट. येणारे चेंडू आता मात्र 9:38 समीकरण होतं, आता मात्र समीकरण असणार इथे 8:38. माघारी जावं लागलं. 8 चेंडू 38 धावांची गरज. जबरदस्त क्रिकेट. शेवटच्या सामन्याच्या नंतर आपण अनुभवणार आहोत वाशी संघासमोर कोणता संघ उपस्थित होईल यासाठी मध्ये उत्कंठा शिकायला पोहोचते. गोलंदाज सज्ज होतोय रुपेश. गुड बॉलिंग. ऑन साइडला चेंडू शॉर्टपोलच्या माध्यमातून नटराज स्टाईल पूर्ण फिरून गिरकी मारून खेळण्याचा प्रयत्न. बॉडी बॅलन्स खूप सुंदर होतं, मध्ये चेंडूला कनेक्ट करू शकला नाहीये. डॉट डिलिव्हरी. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र डकआउटमध्ये शांतता प्रस्थापित करतोय, कारण डकआउटचा आमच्या बाजूलाच संघ बसलाय, तो म्हणजे निश्चित चेसिंग करणारा संघ, तो म्हणजे राजा स्पोर्ट्स, राणा स्पोर्ट माफ करा, बोरशेती. खूप सुंदर प्रदर्शन केलं 2 सामन्यामध्ये, मात्र तिसऱ्या सामन्यात कुठेतरी चुका झाल्यात. ते चुकांचा मात्र त्यांना आता पश्चाताप करावा लागतोय. दे आर रिग्रेटिंग नाव. ऑन द टॉस एज लागते, चेंडू जातो द स्क्वेअर ऑफ द विकेट आणि चेंडू ट्रॅव्हल होते. 3 खेळाडूंना चेंडू बीट करतोय आणि बघूया पंचांचा इशारा होतोय. सीमा पलीकडं 4 धावा. थोडासा उशीर झालाय चौकारांना. अगोदर आला असेल काहीतरी चित्र वेगळं असतं, सामन्यामध्ये वादळ वेगळं असतं. मात्र षटक क्रमांक समाप्त होते 3रा. एंड ऑफ द 3rd ओव्हर. जिंकण्यासाठी गरज येते 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. फक्त 25 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. एंड ऑफ द 3rd ओव्हर. लॉस ऑफ द 1 विकेट. नॉट अ गुड स्टार्ट फ्रॉम द ओपनर्स. आता जिंकण्यासाठी 1 षटक, 6 चेंडू आणि 34 धावा. इज इट पॉसिबल ऑन द पेपर? येस, ॲब्सोल्युटली पॉसिबल ऑन द पेपर. देर इज नथिंग इन दॅट्स वर्ल्ड दॅट्स मॅन कॅनॉट डू. या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही मित्रांनो. जो आपण विचार करतो ना ते आपण करू शकतो. येणारे 6 चेंडू 34 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे मात्र तुम्हाला आता 5.66 धावा उभाराव्या लागतील. इट इज डिफिकल्ट बट नॉट पॉसिबल. सामना आपण लगेच सुरू करा मित्रांनो, कारण अजून एक सामना आम्हाला खेळवायचा आहे. हे भगवमय वातावरण, हे झेंडे फडकताना जबरदस्त वातावरण. समोर बघू शकाल बाईक, स्वप्नातली बाईक. याचं उत्तर तुम्हाला मिळेल 28 तारखेला. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन? यू विल गेट आन्सर ऑन 28 जानेवारी. गोलंदाज विकी, फिरकीचा जादूगार, मगाशी नाचवले त्यानं. हो जबरदस्त. आता मात्र फ्लिपर डिलिव्हरी. ज्या चेंडूमध्ये टन नसतो तिला फ्लिपर म्हटलं होतं, तीच फ्लिपर डिलिव्हरी तुम्हाला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 34 धावा.
हो, शेवटच्या षटकामध्ये मात्र सामना थोडासा एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. गुड बॉलिंग, जादूचा गोलंदाज, फिरकीचा गोलंदाज म्हटलं तरी वागवटणार नाहीये. गोलंदाज विकेच्या माध्यमातून मग सुद्धा प्रभावित केलं होतं, भुरळ घातली होती त्याने प्रेक्षकांना. ब्युटिफुल. हो, याले मात्र फ्रंट फुटला आला, डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू मात्र निघून जात होतो मिड विकेटच्या डोक्यावर. युसिक सर्वात मोठा षटकार, मात्र 6 धावा. 3 चेंडू आणि 28 धावा. थोडासा उशीर झाला षटकारांना, थोडासा उशीर होतोय. जरी षटकार मगाशी आले असते तर काय ते चित्र वेगळं असतं. नॉट प्रेशर ऑन द बॉलर. आणि फक्त सामन्यामध्ये आता आस्वाद लुटत असताना फलंदाज, स्ट्रायकरला फलंदाज संदेश. वन मोर टाइम, याल ब्युटिफुल शॉट वन्स अगेन. आणि अजून एक षटकार पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द विकेट. विकेट कीपर इज व्हेरी क्लोज. हॅव्हिंग सेड दॅट ही डेअर्स टू प्ले ऑन फ्रंट फुट. व्हॉट अ कॉन्फिडन्स बिहाइंड द स्ट्रोक. वन मोर 6. आणि मागच्या 2 चेंडूमध्ये आपण तब्बल 12 धावा होताना पाहिलेत. त्यामुळे आता जिंकणार वाशी संघासमोर कोणता संघ येणार याचं उत्तर काही क्षणात. पूल केलाय, सध्या जज करतोय. ओ, गुड कॅच. आणि सामना संपण्यासाठी फक्त औपचारिकता, एका चेंडूची औपचारिकता या सामन्यामध्ये. बीकेनं खूप सुंदर झेल टिपलाय. आणि चला, वाशी संघाचा संगणक आणि जिंकणाऱ्या संघाचा संगणकाला आम्ही लगेच कॉल करू. सामन्याला आम्ही लगेच सुरुवात करू. 1 चेंडू आणि 22 धावा. आता किती अंतर कमी करेल हा संघ. हार्डलक, राणा स्पोर्ट, बोरशेती. अजून सामना अजून संपला नाही. मी म्हणेन 1 चेंडू 22 धावा. बघायचं अजून कोण जिंकतोय. प्रचंड प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील या मैदानाच्या आजूबाजूला. प्रचंड प्रेक्षक आहेत. तुडुंब भरणारं मैदान. आणि हा सामना 21 धावाने जिंकलाय. खूप मोठ्या धावाने सामना जिंकलाय. 21 धावाने चेरिवली संघ विजय प्राप्त करतोय. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन. यस, संदेश स्पोर्ट चेरिवली.